अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री संचारेश्वर महाराज की जय, मुक्तेश्वर महाराज की जय। तुम्ही दत्तवाडीला गेला आहात का? जिल्हा परभणी, तालुका सोनपेठ, मुक्पोस्ट नेकोटा। हे कुठे आहे बरं? चला तर पूर्ण माहिती सांगते। नेकोटा हे गाव परळी ते गंगाखेड रोडवर करम गावापासून जवळच येतं। हे नेकोटा गाव आहे। तर प्रसिद्ध ठिकाण आहे हे, जे जातात त्यांना माहितीच आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी या व्हिडिओद्वारे पहा। बरेच भाविक भक्त येथे येतात। तर हे मंदिर तुम्ही पाहिले आहे का? हे मंदिर पूर्ण दगडी बांधकामाचे हेमाडपंथी मंदिर आहे। परमपूज्य श्री सद्गुरू नारायण दत्त स्वामी महाराज व श्री सद्गुरू माधव आश्रम स्वामी महाराज आणि सद्गुरू संचारेश्वर महाराज यांची समाधी आहे इथे। हे यांची समाधी असलेले ठिकाण आहे। काल आम्ही गेलो होतो। खूप जुन्या पद्धतीत हे मंदिर आहे। मंदिर खूप सुंदर आहे, छोटा आहे। श्री राष्ट्रसंत संचारेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाचे पावन झालेली ही भूमी आहे यांचं ठिकाण। संचारेश्वर महाराजांची समाधी सुद्धा आहे। यांचे गुरु कोण? माधवाश्रव स्वामी आहेत आणि माधवाश्रव स्वामींचे गुरु नारायण दत्तानंद स्वामी यांची समाधी येथे आहे। मुक्तेश्वर महादेवाचे हे सुंदर छोटेसे मंदिर आहे। तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटेल। इथं पहा, महादेवाची छान पिंड आहे इथे। हे मंदिर परळीपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर येतं। हे ठिकाण बोरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे। गुरुवारी आपल्याला खूप इथं गर्दी दिसते। जर कोणाला करणी बाधा झाली असेल तर गुरुवारी आरतीच्या टायमिंगला ज्यांना बाधा आहे ते समजतं। तुम्हाला करणी बाधावर विश्वास नसेल, परंतु हे आहे की ज्यांना झाली आहे ते इथं नक्कीच कळतं। तुम्ही गुरुवारी आरतीला 12च्या दुपारच्या यायचं, तेव्हा झाली आहे ते समजतं। ज्यांच्या वाट्याला दुःख आलं आहे त्यांनाच कळतं, परंतु हे लक्षातही असू द्या, ज्यांच्यावर श्री गुरु दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांचं कोणाचंही वाटोळं होणार नाही। नेहमी मुखात श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज यांचे नाव असावं। श्री स्वामी यांचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतो। चला तर आम्ही दर्शन घेतलं आहे विंडोमधूनच। आज मंदिर बंद होतं, अमावस्येला असल्यामुळे गर्दी नव्हती। दर गुरुवारी खूप गर्दी असते इथे। पौष पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात यात्रा भरते इथं, तर खूप गर्दी असते त्यावेळेस। तर पौष पौर्णिमेला आम्ही असं चालतो, दर्शन घेतलं आणि इथून निघालो आहोत। हे खूप जुन्या पद्धतीत बांधकाम आहे, सुंदर आहे, छान आहे। नक्कीच एकदा भेट द्या। गुरुवारी तर नक्कीच जावा। इकडला दरवाजा बंद होता। जी की नदी आहे तिथं, कोणती नदी आहे तर तुम्हाला सांगितलं, बोरणा नदी आहे। गोदावरीची उपनदी असलेली ही बोरणा नदी 15 किलोमीटर अंतरावर गोदावरीला जाऊन मिळते, परंतु आज दार बंद आहे। हे बाहेरचा परिसर आहे। इथं पूर्ण स्टॉल लागलेले असतात, छोटी दुकानं असतात। तिथं आपल्याला पूर्ण पूजेचं साहित्य, फोटो वगैरे सगळं मिळतं। प्रसाद, पेड्याचा, नारळाचा, अगरबत्ती पूर्ण आपण मध्ये घेऊन जाऊ शकतो। आज गुरुवार नसल्यामुळे काहीही गर्दी नव्हती आणि ना पौष पौर्णिमा पण होती, तर खूप शांतता होती। छान असं दर्शन झालं। आम्ही परत घरी निघालो आहोत। तर रस्त्यामध्ये आम्हाला पुढे जाताना काय दिसलं तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये पहा। श्रावण महिना म्हटल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये काय असतं। आम्ही रिक्षात होतो त्यामुळे, आणि पावसाचा थोडा सरी चालूच होत्या। मी थोडा व्हिडिओ शूट केला आहे। कावरिया चालू होती, इथे जायले होते भाविक भक्त पायानेच, तर मी व्हिडिओ शूट केला आहे। यामध्ये छोटासा व्हिडिओ शूट केला आणि आम्ही गावाकडे परत आलो। धन्यवाद।